दुपारी खमंग ढोकळा केला होता, पण आज काही माझ्या वाट्याला ढोकळा आला नाही, सर्वांनी खाल्ला. हाय हॅलो सर्वांना, शुभ सकाळ. नमस्कार, मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे, हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. तर चला, इथे मी आता खमंग ढोकळा प्रीमिक्स बनवते. तर या मोठ्या घमिल्यामध्ये मी ना 4 किलो तांदूळ घेतलेले. जुना तांदूळ घ्यायचा किंवा मग रेशनचा घेतला तरीही चालेल. आता तुम्ही इतकं मोठ्या प्रमाणामध्ये प्रीमिक्स नाही बनवणार तर मी मागच्या 1-2 व्हिडिओमध्ये ना 1 किलो अर्धा किलोचं प्रमाणसुद्धा सांगितलेलं आहे, ते व्हिडिओ आहे, नक्की बघा. आता यामध्ये मी सफेद उडदाची 1 किलो डाळ पण टाकलेली आहे. स्वच्छ पुसून घ्यायच्या डाळी, कडकडीत उन्हात वाळवायच्या आणि नंतर मग ह्या मिक्स करून आपल्याला हे चक्कीमधून बारीक दळून आणायचं आहे. तर हे बघा, तर हे सर्व काही थोडंसं थंड होऊ द्यायचं. त्यानंतर मग यासाठी जे काही लागतं आहे ते सर्व काही रेडी करून घेतलेलं आहे मी. इथे 2 किलो साखर मी पावडर करून घेतली, पिठी साखर करून घेतली, सायट्रिक ॲसिड घेतलं, मीठ घेतलं आणि खाण्याचा सोडा. तर हे सर्व काही प्रमाणानुसार मी काढून घेतलेलं आहे. आणि आता हे सर्व काही यामध्ये टाकायचं. गरम पीठ असताना टाकायचं नाही, पीठ थोडंफार थंड झालं, कोमट झाल्यानंतर हे सर्व काही पदार्थ त्यामध्ये मिक्स करायचे. चक्कीमधून फक्त डाळी तांदूळ तुम्ही ना बारीक करून आणायचे आहे, पण बाकीचे जे पदार्थ आहे ते आपल्याला घरीच तयार करायचे. आणि नंतर मग ते यामध्ये असं मिक्स करायचं. पूर्ण 2 हाताने मिक्स करा, म्हणजे एकजीव झालं पाहिजे सर्व काही प्रीमिक्स. कुठे मीठ, कुठे साखर, कुठे पीठ असं नाही राहिलं पाहिजे. अशा प्रकारे हे तयार करायचं. चला, आता मी ना थोडीशी फ्रेश झाली. सकाळपासून किचनमध्ये रेसिपी करताना किंवा मग लाडू मसाले बनवताना स्वतःकडे लक्ष देणं पण फार गरजेचं आहे. आणि तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, गेली कित्येक वर्षापासून मी एक प्रोडक्ट यूज करते माझ्या चेहऱ्यासाठी, जे की मी तुम्हाला बऱ्याचशा व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे, माझं स्किन केअर रुटीन. तर मी माझ्यासाठी, माझ्या स्किन केअरसाठी कस्टमाइज करून हा किट ऑर्डर केलेला आहे, प्युअर स्किन. हे ऑर्डर करणं खूप सोपं आहे. प्ले स्टोअरवर जाऊन ॲप डाउनलोड करायचं आहे. ॲप डाउनलोड झाल्यानंतर तिथे तुम्हाला तुमच्या बेसिक डिटेल्स ॲड करायच्या आहे. ते ॲड केल्यानंतर मग ते आपल्याला काही प्रश्न विचारतात आपली स्किनविषयी. तर स्किन डल झाले आहे का, किंवा स्किनला काही प्रॉब्लेम आहे का, ते सर्व काही आपल्याला त्यामध्ये एंटर करायचं आहे. त्यानंतर मग ते AI बॉटवरती जाऊन आहे ना आपल्याला काही पुन्हा प्रश्न विचारतात, जसं की आपल्याला आपलं नाव, मोबाईल नंबर, आपलं वय, आपण प्रेग्नेंट आहोत का, किंवा आपल्याला काही मेडिसिन चालू आहे का, ते सर्व काही आपल्याला चॅटवरती विचारलं जातं. इथे लाईव्ह चॅट तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती. आपली स्किनचं स्ट्रक्चर कसं आहे, स्किन सुद्धा आपली तिथे टेस्ट केली जाते. आपल्या चेहऱ्याचे फ्रंटचे, साईडचे फोटो काढून त्यांना पाठवायचे. फक्त 5-10 मिनिटांमध्ये स्किनचे सर्व प्रॉब्लेम्स समजून घेऊन, ॲनालाइज करून, डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड करून आपल्याला हे प्रोडक्ट डिलिव्हरी करतात, फक्त 2200 रुपयांमध्ये. तर हे प्रोडक्ट मी माझ्या स्किननुसार कस्टमाइज करून रेडी करून घेतलेलं आहे, त्यामुळे माझ्या चेहऱ्यावर याचा फरक दिसून येत आहे. तर हे प्रोडक्ट मी माझ्या स्किननुसार कस्टमाइज करून घेतलेलं आहे. जसं मला सूट होईल तसं त्यांनी ते मला तयार करून पाठवलेलं आहे. तर यासोबत आपल्याला ते डाएट प्लॅन पण देतात. त्याच प्रकारे आपण डाएट घ्यायचं आहे. आपलं महिन्यातून 1-2दा चेकअप सुद्धा असतं. तर डॉक्टर आपल्याला चेकअप करतात, फ्री चेकअप असतं आपल्याला. जर आपल्या स्किनमध्ये, त्वचेमध्ये काही बदल झाले तर आपण वारंवार चेकअप करायचं आहे. त्यामुळे आपली स्किन अजून पण छान होईल, ग्लो होईल आणि स्किनचे जे काही प्रॉब्लेम आहे ते पण नाहीसे होतील. तर हे बघा, हे मला यामध्ये इतके प्रोडक्ट मिळाले, मी जवळून दाखवते तुम्हाला. तर हे सर्व प्रोडक्ट माझ्या स्किनसाठी मला मिळालेले आहे. तर सनस्क्रीन मला मिळालेली आहे. त्यानंतर ही एक क्रीम आहे, जर आपल्या चेहऱ्यावरती डार्क स्पॉट असेल किंवा पुरळ असेल तर त्याच जागेवर लावायची. त्यानंतर ही एक क्रीम आहे, मॉइश्चरायझर आहे, हे ते मिळालेलं आहे. आणि फेसवॉश मिळालेला आहे मला. आपण सकाळी, दुपारी, संध्याकाळी 2 टाईम लावू शकतो. चेहरा स्वच्छ होतो त्याने. आणि ह्या टॅबलेट आहे, तर ह्या अँटीऑक्सिडंट टॅबलेट मिळालेलं आहे मला. तर आपल्या शरीरात कशाची कमतरता असेल तर त्यानुसार आपल्याला ते देतात. आवाज येतोय बघा. तर ह्या पण मला दिलेला आहे. आणि इथे एक स्कॅनर दिलेलं आहे त्यांनी. तर तुम्ही मोबाईल स्कॅन केल्यानंतर तुम्हाला जे प्रोडक्ट दिलेले आहे ते कसे वापरायचे ते सर्व काही इथे दाखवलं जाईल. तर मी आता आहे ना प्युअर स्किन फेसवॉश आहे ना तो चेहऱ्यावरती अप्लाय करते, चेहरा वॉश करते. चेहऱ्याची स्किन अशी सॉफ्ट झालेली आहे फेसवॉश केल्यानंतर.
त्यानंतर लावायचं आहे मॉइश्चरायझर. स्किन माझी ना खूप ड्राय आहे, त्यामुळे मॉइश्चराइज केल्यानंतर खूप छान असा स्मूथनेस येतो स्किनमध्ये. त्यानंतर ही क्रीम लावायची आपल्याला. तर चेहऱ्यावरती आपल्या पुरळ असते किंवा मग काळी चट्टे असतात त्या ठिकाणीच लावायची, पूर्ण चेहऱ्याला लावायची नाहीये. तर अगदी ही थोडीच घ्यायची आहे, कमी घ्यायची आहे. आणि माझ्या इथे गालावरती ना डार्क स्पॉट आहे थोडेसे, तर तिथेच मी फक्त ही अप्लाय करते. त्यानंतर क्युअर स्किन सनस्क्रीन ही आपल्याला उन्हात जाण्याच्या आधी लावायची आहे. दिवसातून तुम्ही ही 2-3 वेळा लावू शकता जेव्हा तुम्हाला घराच्या बाहेर पडायचं आहे त्यावेळेस. त्यामुळे सूर्याच्या तीव्र किरणांपासून आपल्या त्वचेचं संरक्षण होतं. तर अगदी थोडीशी हातावरती घ्यायची आहे सनस्क्रीन आणि हळूवारपणे आपल्या चेहऱ्यावरती लावायची आहे. त्यामुळे उन्हाने चेहरा काळवंडतो, तो नाहीसा होतो आणि चेहऱ्याला पण एक सॉफ्ट मुलायमपणा येतो. चला, सर्व काही स्टेप मी चेहऱ्यावरती अप्लाय करून तुम्हाला दाखवल्या. आता माझा चेहरा थोडासा ग्लोईंग करतोय, फरक दिसत असेल तुम्हाला. आणि आता एक शेवटचं प्रोडक्ट राहिलेलं आहे. तर यामध्ये ना टॅबलेट दिलेले आहे त्यांनी माझ्यासाठी. तर ह्या बघा, अँटीऑक्सिडंट व्हिटॅमिन डीची कमतरता आहे ना माझ्यामध्ये, तर ह्या टॅबलेट त्यांनी प्रोडक्टसोबत मला दिलेले आहे. तर ही तर माझ्या डेली रुटीनसाठी क्युअर स्किन किट हे माझ्यासाठी खूप बेस्ट आहे. त्यामुळे मी हे रोज डेली यूज करते. तुम्हाला जर हे प्रोडक्ट पाहिजे असेल तर चेकआउट नक्की करा. मी याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि हां, तुम्हाला जर डिस्काउंट पाहिजे असेल तर इथे माझा कूपन कोड टाकायला विसरू नका. छानपैकी डिस्काउंट तुम्हाला मिळेल. चला, आता सकाळचा स्वयंपाक माझा चालू आहे. तर मस्त कांदा पातची भाजी बनवली आणि त्यासोबत बाजरीच्या भाकरी पण बनवल्या. आणि पूजाला नागलीची म्हणजे नाचणीची भाकरी खायची होती. तर 1 किलो नाचणी मार्केटमधून आणली, ती पण आम्ही चक्कीमधून दळून आणली. आणि खरं सांगते, नाचणीची भाकरी खूप छान असते, आरोग्याला म्हणजे थंडही असते त्यामध्ये ना. तर उन्हाळ्यामध्ये खातात. आणि अजून काही पाऊस पडत नाही. रोज म्हणते आज पाऊस पडेल, उद्या पाऊस पडेल, पण ह्या वर्षी पाऊस खूप लेट आहे वाटतं. कारण मागच्या वर्षी उन्हाळ्यापासूनच पावसाळा लागलेला होता, पाऊस पडायला सुरुवात झालेली होती. पण ह्या वर्षी पावसाने खूप जास्त वाट बघायला लावलेली आहे शेतकऱ्यांना पण. कारण जून महिन्यामध्ये पीक पेरणी करतात, त्यामुळे मग अजून पाऊसच नाही तर काय पीक पेरणी करणार. आम्ही पण शेतकरी आहोत, आम्हालाही सोयाबीन टाकायची आता शेतामध्ये. तर बघू आता पाऊस पडल्यानंतरच. तर रोजच्या आपल्या बिझनेसच्या ऑर्डर राहुल घेत असतो, सर्वांना रिप्लाय देत असतो. स्वयंपाक तर आमचा झालेला होता. मस्त कच्ची कैरी ती कापलेली होती, मीठ तेल मसाला टाकून. आणि माझं हे ताट रेडी. तर मी नागलीची भाकरी थोडीच घेतली कारण ती थंड असते ना, त्यामुळे मग मी बाजरीचीच भाकरी खाते. मला बाजरीची भाकरी आवडते. जेवायला फार उशीर झालेला होता, आज जवळपास 1-1:30 वाजलेला होता. मस्त माझा व्लॉग बघता बघता जेवण चालू आहे आमचं. त्यानंतर पुन्हा किचनची सर्व काही क्लिनिंग करून घेतली. जवळपास दुपारचे 2:30-3 वाजलेले असतील. आज मी ना तुम्हाला खमंग ढोकळा प्रीमिक्सपासून ढोकळा कसा तयार करायचा अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगते. आता बऱ्याच ताई माझ्याकडून प्रीमिक्स घेतात, पण त्यांना माहीत नसतं कसा ढोकळा करायचा. तर नक्की व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. आता इथे मी 1 वाटी खमंग ढोकळा काढून घेतलेला आहे, अंदाजे 200 ग्रॅमच्या आसपास असेल. तर यामध्ये मी 2 चमचे तेल टाकते. आता हा माझा चमचा जरा मोठा आहे, पण पोहे खायचा चमचा असतो ना, त्याने तुम्ही 2-3 चमचे तेल मोजून घ्या. तेल टाकल्यानंतर यामध्ये जसं पाणी ॲडजस्ट होईल तसंच पाणी टाकायचं आहे. आता पाणी काही मी इथे वाटीने मोजून घेतलेलं नाही आहे, पण तुम्हाला जर वाटीने पाणी पाहिजे असेल तर अर्धी वाटी पाणी यामध्ये ॲड करा. आणि हे पीठ आहे ना, पाणी टाकल्यानंतर आपोआप असं फ्लफी होतं. बघा तुम्ही, पिठाची साईज वाढलेली म्हणजे असं फुगलेलं आहे पीठ, कारण त्यामध्ये आपण सायट्रिक ॲसिड, सोडा, मीठ सर्वच टाकलेलं आहे. त्यामुळे यामध्ये तुम्हाला काही टाकायची गरज नाही आहे. तुम्ही पिठामध्ये पाणी टाकण्याच्या आधी ना चिमूटभर हळद टाकू शकता. तर मी आज हळद टाकायला खरंच विसरली. हळद टाकल्यामुळे ना ढोकळ्याला छान असा पिवळा रंग येतो, पण आज घाई गडबडीमध्ये हळद टाकायची विसरली. जर तुम्हाला हळदीचा पिवळा रंग आवडत असेल तर नक्कीच हळद टाका, आणि नाही टाकली तरी पण असाही खमंग ढोकळा खूप टेस्टी लागतो, खूप छान होतो. हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं एकदम असं व्यवस्थित. आणि त्यानंतर आता मी इथे केकचं माझं जे भांडं आहे ना त्याला तेल लावून घेतलेलं आहे.
केकचं पीठ तयार करण्याआधी ना भांड्याला तेल लावून घ्यायचं, शेगडीवरती पाणी उकळत ठेवायचं. ह्या सगळ्या प्रोसेस तुम्हाला आधीच करायच्या आहे, कारण ही प्रोसेस आपल्याला फटाफट करायची. खूप जास्त वेळ आपल्याला पीठ असंच ठेवायचं नाही आहे. लगेच कढईमध्ये थोडंसं पाणी टाका किंवा स्टीमर असेल तुमच्याकडे तर त्यामध्ये पाणी उकळत ठेवा. इथे मी कढईमध्ये एक स्टँड ठेवलेला आहे, स्टँडवरती हा डब्बा ठेवून दिलेला आहे भांडं, आणि त्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे. वाफ अजिबात जाऊ द्यायची नाही. जवळपास 20 मिनटं हे अजिबात बघायचं नाही, आणि याची आच आहे ना मध्यम ठेवायची, म्हणजे खूप जास्त कमी पण नाही, खूप जास्त मोठा पण गॅस ठेवायचा नाही. 20 मिनिटांपर्यंत मी बाकीची माझी सर्व कामं उरकत होते, कारण लाडू बनवण्याचं काम चालू होतं. तर मी आता हे फूड प्रोसेसरमध्ये ना खजूर बारीक करते. तर हे फूड प्रोसेसर आल्यापासून तर माझे ड्रायफ्रूटचे लाडू करायला थोडासा वेळ कमी लागतोय, नाही तर फार वेळ लागायचा. आणि त्यामध्ये मी तुम्हाला आहे ना कणिक पण मळून दाखवेल, म्हणजे गव्हाची कणिक कशी मळायची किंवा तयार करायची. बऱ्याच ताईंच्या मला कमेंट्स आलेले आहे की गव्हाची कणिक पण आम्हाला त्यामध्ये करून दाखवा. तर मी नक्की दाखवेल. आज तर मला वेळ नाही मिळाला, पण एक वेळेस नक्की दाखवेल तुम्हाला. तर चला, आता 20 मिनटं झालेले, घड्याळाचा टायमिंग लावून ठेवायचा आणि त्यानंतरच आपल्याला झाकण काढून बघायचे. तर हे बघा, छान माझा ढोकळा मस्त झालेला होता, कच्चा अजिबात राहिलेला नव्हता. तोपर्यंत बाजूला मी इथे फोडणी पण केली. आता फोडणी सोप्याच पद्धतीमध्ये करतो आपण, तुम्हाला माहितीच आहे. खमंग ढोकळा वाफवल्यानंतर आहे ना पूर्णपणे थंड करून घ्यायचा. तर मी खमंग ढोकळा लावल्यानंतर एक ताई आलेल्या होत्या मसाला घ्यायला, आणि त्यांच्याशी बोलण्याच्या नादात आहे ना कढईतलं पाणी पूर्ण आटून गेलं आणि ढोकळा खालून थोडासा असा गोल्डन झाला, थोडा नॉर्मल करपला आहे. पण हे बघा, ढोकळ्याला इतकी छान मस्त अशी जाळी पडलेली, अगदी मार्केटसारखा जाळीदार खमंग ढोकळा झालेला आहे, आणि टेस्टला तर अप्रतिम झालेला होता. तर तुम्हाला प्रीमिक्स पाहिजे असेल तर स्क्रीनवरच्या नंबरवरती नक्की ऑर्डर द्या. तर आपल्याकडे पाव किलोपासून अर्धा किलो 1 किलोच्या प्रमाणामध्ये हे प्रीमिक्स तुम्हाला घरपोच येईल कुरिअरने. तर खूप छान असा मस्त टेस्टी झालेला होता. आता यावरती ना फोडणीचं जे पाणी आहे ना त्यामध्ये मी साखर पण टाकलेली आहे, 2 चमचे. मोहरी, जिरं, कढीपत्ता, मिरची कापून फोडणी दिलेली आहे तेलात. तर फोडणी सोपी असते द्यायला, तर तुम्हाला माहितीच आहे. अशा प्रकारे फोडणी करा तुम्ही, आणि मस्त ढोकळ्यावरती हे पाणी टाका. छान असा रसरशीत ढोकळा पाहिजे असेल तर थोडं पाणी जे आहे ते एक्स्ट्रा टाका. खूप मस्त झालेला होता, आणि घरामध्ये सर्वांनी हा 5-10 मिनटामध्ये संपवला. इतका छान झालेला होता. तर हे बघा, अजून थोडासा ओलसर करण्यासाठी अशा प्रकारे तुम्ही यावरती हे फोडणीचं पाणी टाकू शकता, म्हणजे घशामध्ये ना खाताना अजिबात तो अटकत नाही, एकदम सॉफ्ट होतो, आणि खूप मस्त झालेलं होतं. तर आता मी तुम्हाला संपूर्ण याची रेसिपी शेअर केलेली आहे. चला, आता लाडूला सर्वांना बघायला आवडतं, तर म्हटलं चला लाडू काय करतो, लाडूचं रुटीन काय, हे सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडं थोडं दाखवते. तर आपला लाडू काही सकाळी झोपेत असतो, झोपेतून उठल्यानंतर मग त्याचं खाणं पिणं, आंघोळ, मालिश, सर्व त्याचं जे रुटीन आहे ते एक दिवस तुम्हाला मी नक्कीच शेअर करेन. तर इथं माझे मेथीचे खारी खोबऱ्याचे लाडू सर्व काही पॅकिंग करून झालेले होते. परातमध्ये थोडे थोडे शिल्लक राहिले. हाय हॅलो सर्वांना, शुभ संध्याकाळ झालेली आहे. 6:30-7 वाजत आलेले. तर पुढे मसाले लाडू पॅकिंग करायचं काम चालू होतं, आणि आता मला स्वयंपाक बनवायचा आहे. तर चला फटाफट स्वयंपाक करून घेते. आज तर मला भूक लागलेली आहे. दुपारी खमंग ढोकळा केला होता, पण आज काही माझ्या वाट्याला ढोकळा आला नाही. सर्वांनी खाल्ला, म्हटलं नंतर खाईल, तर संपून गेला ढोकळा. खूप छान झालेला होता, खूप टेस्टी लागला, सर्वांनाच आवडला. त्याचं थोडंसं पाणी उरलेलं आहे, तर म्हटलं हे ठेवते मी वाटीत काढून, परत वाटलं तर थोडासा लावून देईल. चला, सकाळ ते संध्याकाळपर्यंत माझा संपूर्ण दिवस असा किचनमध्येच जातो. तर चला, आता रात्रीचं जेवण बनवते. एका साईडला मस्त चपात्या बनवून घेतल्या, साधा भात झालेला होता, आणि मटकीची उसळ बनवते. रोज भाजीला काय बनवायचं हा एक आपल्या सर्वच गृहिणींसमोर मोठा प्रश्न असतो, कारण सर्वांना आवडली पाहिजे भाजी, आणि सर्वांच्या आवडीनिवडी बघून आपण भाजी काय करायची ती ठरवत असतो. तर चला, आता मस्त काळ्या मसाल्याची आपली मटकीची उसळ बनवते. कांदा खोबऱ्याचं जे वाटण असतं ते वाटण मी तयार करून घेतलं कढईमध्ये, ते परतलं, मसाला वगैरे टाकला, मटकी स्वच्छ धुवून त्यामध्ये टाकली, आणि छान असं परतल्यानंतर यामध्ये मग आता पाणी टाकते.
तर गरम पाणी काही करून घेतलं नव्हतं, तर आता थंडच पाणी टाकते आणि 5-10 मिनटामध्ये मग मटकीची भाजी उकळू द्यायची. छान मस्त लागते. भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबतही खाऊ शकता. पावासोबत पण मिसळ म्हणून तुम्ही खाऊ शकता, यामध्ये उसळ शेव वगैरे टाकून. तर अशा प्रकारे ही मी सिंपल पद्धतीमध्ये आता बनवलेली भाजी. उसळीमध्ये ना हरभरा किंवा चवळी, वाटाणा काहीतरी पाहिजे. काही नसलं तर शेंगदाणे का होईना टाकायचे. नुसती मटकीची उसळ कधीही खाऊ नये असे आमचे आजी आई म्हणतात. म्हणजे पूर्वीचे लोक म्हणायचे की उसळीमध्ये त्याला जामीन पाहिजे, म्हणजे हरभरा, वाटाणा, शेंगदाणा काहीतरी जामीन पाहिजे उसळीला. चला, उसळची भाजी शिजत टाकलेली आहे आणि आज आपल्या घरी अंशू आलेली आहे. लाडूला भेटायला आली पण लाडू झोपलेला आहे. हा अंशू, काय ग? हाय कर ना सर्वांना. अंशू बोल ना काहीतरी. अंशू आज आहे ना स्कूलला नाही गेली, सुट्टी घेतली का ग? क्लासला गेलो होता. हा का? आता क्लासवरून आले, पप्पाकडे दप्तर दिलं. हा, आणि पप्पाने इकडे सोडलं हा ना. आणि दिवसभर काय केलं मग घरी? दिवसभर अभ्यास, फोन. अभ्यास आणि फोन. काय जास्त टाइम फोनवर होती, अभ्यास कमी केला, रडत होती. मी बोललो, तू ये क्लासवरून आलो इकडे तर ती रडायची बंद झाली. हा ग, मग विचार जास्त मोबाईल नाही पाहिजे. आता तू अभ्यासाकडे लक्ष दिलं तर मग पूजा दीदी सारखी डॉक्टर होशील ना. हा, तिला विचार ना, तुला काय व्हायचंय? तुला काय व्हायचंय मोठ्यापणी? डॉक्टर व्हायचंय का? टीचर व्हायचं का पोलीस व्हायचं? काय व्हायचं? डॉक्टर. डॉक्टर व्हायचं. मग अभ्यास करायचा रोजचा. ते रबर हाताला लागत. मस्त अशी तर्रीदार इथे माझी उसळ तयार झालेली आहे. चला तर भूक लागलेली आहे मला, मस्त जेवण करून घेते. उठलं का पिल्लो? उठ तू. अंशू तुला काढता येईल का? काढ काढ. तू केली. सू केली आहे? हा. काय रे सू केली तू? गपचूप गपचूप शू केली तर असं कळलं तर का? उठायचं. तिथं कसं उठून बसलं. पडशील. थांब थांब, मी उचली ते. थांब बाळा, मम्मा काढेल तुला. थांब. नको अंशू, थांब बाळा, थांब. पूजा काढ ना त्याला. एवढी शुशू करून दिली, एवढी शुशू केली. पिलू इकलं पाय. पॅन्ट बदल. ए बापड्या, तो कैरीला पाहू राहिला. तुला जेवायचंय का? भात खायचा का? नाही भाता नाही खायच्या. कोण आली? अंशू मावशी आली तुला भेटायला. काय झोप झाली? अंशू रोज येते लाडूला भेटायला. सई पण येत असते, पण आज सई नाही आहे कारण अंधार झालेला होता. तर सई तिच्या घरी गेली आणि लाडू बघा अंशूची प्लेट कशी ओढतोय. त्याला वाटतं मला पण खायला द्यावं यांनी. तर तो साधा भात खात असतो, तर आम्ही त्याला थोडा थोडा भात घालत असतो खायला रात्री. लाडूला आता आम्ही वॉकरमध्ये टाकलेलं आहे कारण आम्ही सर्वजण जेवत असताना मग त्याला सांभाळायला कोणीतरी लागतं. आणि राहुल त्याच्या कामात होता. तर हे बघा, राहुल किचनमध्ये गेला ना लगेच किचनमध्ये जातो त्याला बघायला. आणि ते आम्ही त्याच्यासाठी हे कार्टूनचं सॉन्ग लावून दिलेलं आहे, जेणेकरून तो नादी लागेल. आणि इकडे तिकडे सर्व काही साहित्य पडलेलं असतं, तर ते उचलत असतो, ओढत असतो, घेत असतो. म्हणून मग त्याला आम्ही कधी कधी वॉकरमध्ये टाकतो, जेणेकरून तो मग काही घेणार नाही आणि त्यामध्ये व्यवस्थित राहील. आणि हे बघा राहुल काय करतोय बघायला गेला आहे किचनमध्ये. तर त्याला राहुल मामा कुठे जातो कुठे नाही खूप धाक पडलेला असतो, कारण राहुल बाहेर जाताना आहे ना त्याला जर घेतलं नाही तर तो फार रडतो आणि त्याच्या पाठीमागे लागतो. त्यामुळे मग राहुलला कुठे बाहेर जायचं असलं की त्याचं लक्ष दुसरीकडे करावं लागतं आम्हाला. आता त्याला खूप समजायला लागलेलं आहे आणि खूप असा हुशार झालेला आहे तो. तर चला, आता आजच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला आपला छोटा लाडू दिसला आहे. तर बघा कसा मस्त खेळत होता, घरभर ती सायकल फिरवत असतो तो. आणि आता पूजा आणि पूजाचे पप्पा दोघे पण जेवत आहे. माझंही जेवण झालेलं होतं. मामाचे पुस्तक फाडून टाकले का तू? घालून टाकलं, फाडून टाकले मामाचे पुस्तक. आले डिंग डिंग डिंग. भाऊ आता झोपी कर ना. ए बाळा झोपी कर, झोपी कर. ला 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 ला.
ले बापले उठलं का